ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शान्ति शान्ति। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमशिवं केवलं ज्ञानस्य द्वन्द्वातीतं जगदीशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्विशेषं सर्वदेशात्मकं भावातीतं पुनस्तं सद्गुरुं तं नमामि। हे प्रभु दाता ज्ञानमृतमश्नुते क्षीरसारे भूतहमसे हम सदाचार्य ब्रह्मचिंतन वीरव्रतधारी बने हे प्रभु दाता ज्ञान हम निंदा किसी की हम किसी से लगन ना करे सत्य बोले त्यागे मेरा बस करे हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दे प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें दिव्य जीवन हो हमारा तेरे यश गाया करे हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को हमसे कीजिए हमसे कृष्ण वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय वृन्दाय नमः भाइयों मेरे भाई भाइयों मेरे भाई राम बिना कछु ज्ञान नहीं अंदर राम बाहर राम अंदर राम बाहर राम यहाँ देखो राम सुराम यहाँ देखो राम ही राम भाइयों मेरे भाई राम बिना कछु जानत नाही जागत राम भूपत राम जागत राम सुमत राम सपने में देखो राम ही राम सपने में देखो राम ही राम भाई मेरे भाई राम बिना जानत नाही
कहत कबीरा अनुभवनी का, कहत कबीरा अनुभवनी का, जो देखे राम सरिता, जो देखे राम सरिता, भाइयों मेरे भाई, राम बिना कछु जानत नाही। श्री सत्यनारायण महाराज की जय जय जय। Before starting, how many of you all were able to do the homework assignment? How many of you did it? Okay, very good. What difference did you make, or what was the experience for that? Did you call somebody whom we are not called for days? Very good. कोणाला फोन केलास का? ज्याला फोन केलाच नव्हता बरेच दिवसात, तसा केला कोणाला फोन? You can't hear me? Can you hear? नहीं सर, वो अनम्यूट नहीं हो रहा था. हाँ हाँ, बोल ना. विचार करती. म्हणजे पूर्ण होमवर्क केला असं नाही म्हणणार, अर्धाच केला. अर्धाच केला असं म्हणेन, कारण व्हॉट्सअपवर चॅटिंग झाली, कॉल नाही केला, पण बोलणं झालं खूप दिवसात. आणि 10 मिनिट्स बसणं ते तर वेगळाच एक्सपिरियन्स आहे, ते शब्दात सांगताच नाही येणार. म्हणजे मी बसू शकते माझ्या बरोबर, एवढंच म्हणेन. मला बसता येतं स्वतःच्या कंपनीत. फंटास्टिक. आय एन्जॉयड इट अ लॉट. असं वाटत होतं की 10 मिनिटं कमी अजून बसावं. मग इथे अचीवमेंट इन इट सेल्फ आहे. आपला कॉन्फिडन्स किती वाढतो. हो, अजून कोणी केला फोन किंवा एकटं बसले, दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही किंवा काहीच नाही कोणी केलं. हे हुशार लोक आहेत. इतकं सोपं होऊन दिलं तरी तुम्हाला समजत नाही. तुम्हाला मोठं झालं काय पाहिजे काहीतरी, की रोज 1 लाख वेळा जप करा, मग सांगा पुढच्या वेळेला मला, असं द्यायला पाहिजे. इतकं सोपं केलं तर 2 मिनिटाचं काम आहे, 10 मिनिटाचं थांबायचं, त्याला काय लागत होतं. बरं, मी माझा अनुभव सांगतो. मी केला कोणाला तरी फोन, त्याला बरेच दिवसात इतका खुश झाला, पण तुषार मित्र भेटायला येणार, खूप वर्ष झाली आपण भेटलो नाहीये, आपल्याला भेटायलाच पाहिजे. आणि तो स्पिरिच्युअल पण आहे, आपल्या लोगावच्या इथेच राहायला येतो, विमान ह्याला काय ते टिंगरेनगरला. तर तो म्हणाला की मी त्याला म्हटलं तू जा ना आपल्या गीता ह्याला, मला बरं नाहीये, मी तर येऊ शकत नाही, पण तू तरी जा त्या बुक फेअरला, गीता फेअरला. तो काल जाऊन जाणार होता काल, नंतर मला काय बोलला नाही, पण गेला असेल काल. तिकडे जाऊन येतो मला. एक झालं. आणि एकट्या गोष्टीचा फायदा असा की सी when you sit alone, no, what I came to the conclusion was, when you sit alone for 10 minutes, first initially you don't have any gadgets with you, right? काहीच नाही तुम्हाला तुमच्याकडे उपकरण. काय करायचं, काय जप करायचा, मग विचार येतात, आपल्या डोळे उघडून बसायचे, हो ना. आणि मग काय होतं की आपल्याला यू स्टार्ट गेटिंग रेस्टलेस अँड डेस्परेट. अरे बाबा खूप झालं, आता बाहेर यायला पाहिजे त्याच्यातून. how much time to sit alone? That way is there. And there is a difference between feeling lonely and sitting alone. When you feel lonely, that no one is there, I'm at home, I'm feeling very lonely. So what happens when you're feeling the sense of loneliness, you want somebody else to fulfill it. म्हणजे काय होतं की अपूर्णता असते. There is a thing called as you are not complete and complete.
And so you want somebody else, when he comes or she comes with you, you feel you get a sense of completeness, right? So you'll call up, you'll see WhatsApp, and you'll try to just compensate with that incompleteness. And on the contrary, but being alone is when you're in a state of completeness. One, as Vaibhav said, when she sat alone, there was a sense of completeness. She didn't want anybody else to come and violate that काय म्हणतात त्याला, her एक शब्द विसरलो. एनिवे, तिचं जे वातावरण होतं, atmosphere, she didn't want somebody else to come and disturb it, right? So sitting alone will give you a sense of confidence that I can remain alone. And why this exercise is important, all of you all, and as I told you last time, that we come alone. We seem to be with somebody else at home or in a domestic life or in our worldly life, but still we are alone. But we think that we are incomplete, like I told you just now, and we take the support of somebody to become complete. And while going, you're going to go alone. Everyone agrees. So that practice of being alone with yourself, with a sense of completeness, is essential for our progress to go further. Get my point? This is not difficult. Once you start sitting alone, in the toilet, everyone sits alone. I thought you'll give me an answer. I sat alone in the toilet. कोणी दिवस नाही answer. You sit there, no, alone only. Who is there? कोणी नसतं. आता मला माहित नाही, people take papers, newspaper, मोबाईल घेऊन बसतात, माहित नाही मला. I don't know. But then you stay alone. It's not that you're not accustomed to sit alone. But while taking a bath, you're sitting alone. But as a ritual or as an exercise to sit alone, you cannot sit. काय करत 10 मिनिटं भिंतीकडे बघत बसा ना आपलं. If you are not, what Gurudev says in one of his course of the day, if you cannot enjoy your own company, don't inflict it on others. Okay, I just start enjoying my company. ज्याच्याकडे खूप रजोगुण आहे ना, त्याला काहीतरी करावंसारखं वाटतं. एकटा बसलं तरी पाय हलवत बसेल, पता 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 हात हलवत बसेल, कान खाजवत बसेल, कान माझे ते ड्रॉप आहे, ऐकू येते का, आणि काहीतरी करत बसेल, पण शांत राहणार नाही. But this teaches you to sit alone. I told you not to meditate also. Sit alone. Did I tell you to meditate? No. Just be in your company. Try it. You will get the result. Okay? Azun kai, anyone has to share something, or else continue? Yeah. Maja hai. It's fun. Homework continue. Homework continue. Till you get perfection. Till you feel that I don't want anybody to. I got to my space. My atmosphere space. I want no one in this. This is my space, and I want to be alone in my own space. सर, तुम्ही कॉन्फिडन्स बद्दल म्हटलं ना, तर ते मला आता क्लिक झालं की हे एकटं बसणं किती महत्वाचं आहे. कारण आपल्याला सतत असं वाटतं की हा माणूस महत्वाचा आहे, तो माणूस महत्वाचा आहे, तो नाही नसला, तो गेला तर माझं काय होईल आहे. तर आपण ह्याच्यावर मात देऊ शकतो जर आपण स्वतः बरोबर बसू लागलो ना, तर आपल्याला म्हणजे जी डिपेंडन्सी आहे दुसऱ्यांवर. फंटॅस्टिक, एकदम परफेक्ट वर्ड. When you are in sitting as a lonely person, there is dependency, and in sitting alone there is you are independent person. कशावर अवलंबून नाही आपण. आणि खरंच नाहीच आहे, ते ईश्वर कृपेवर आपलं चाललेलं आहे आयुष्य. तिने उद्या खटकन कोणाला घेऊन गेलं, काय करणार आहे तुम्ही जगणार नाही का? जगणारच आहे. मग त्यावेळेला विल ऍडजस्ट होणारच सगळं. पण सारखं कोणावर ते अवलंबून राहावं, त्याच्यावर आपलं हुकुमशाही गाजवून, त्याच्यावर आपले मत लादून काय होत नाही. आपल्या घरातच आपण बघितलं ना, भीती पण असते, म्हणजे त्या माणसाला गमवायची भीती असते, ती भीती जाईल.
हो. जे आपण डिपेंडेंट आहोत कुणावरती तर आपल्याला सतत वाटत ते आपल्या बरोबरच आपण त्याला धरून ठेवतो म्हणजे मनाने पण ते मनात बरोबर बॅक ऑफ द माइंड असतं की तो गेला तर आपलं काय होईल असं बरोबर आहे. आई आणि वडील आणि किंवा कोणी पण असू शकतं ते नाही नाही, आणि डिपेंडन्सी कोणावरही असू इट इज नॉट अननॅचरल, इट इज नॅचरल. थोडा खोकला आहे, थोडा बेअर करा, ड्राय खोकला आहे. निष्कल आणि अर्चना, you joined late. Do you all do the homework? I'm just asking. No one has done. Have you done it? I did one, but not the 10-minute one. I didn't Acha, do that. you called up somebody. I called up. Yeah. What did she Actually, say? I messaged, not exactly called, but I हे did message. तुम्ही हे ना, मला जे सांगितलं ना ते करतच नाही, हेच आवडत नाही मला. केलं पण हाफ वे केलं. सॉरी. हा. साधं सांगितलेलं असतं. वैभवने पण टेक्स्ट केलं, एवढी काय घाबरायचं, घ्यायचा फोन लावायचा, काय म्हणणार मला वेळ नाही, बरं नंतर कर म्हणायचं, त्याला काय. अर्चना तू सांग, तू केलं का काय होमवर्क? ते टायमिंग मॅच होत नाही, ते प्रॉब्लेम आहे. जेव्हा आठवण येतं करायचं ते तिथं रात्री नाही तर असं असतं ना, म्हणजे क्रॉस होतं ते. अंडरस्टँड. अर्चना, यू डिड होमवर्क? से नो. अर्चना लावल्या आणि गेली बाहेर कुठे फिरायला. एनिवे, so gist of is what Vaibhav says. I forgot that, but it's a very important one. Vaibhav, thanks for reminding that. Your dependence on somebody else becomes zero. I'm not dependent on anybody for my happiness, in short. And also in the relationships, as we are discussing on that, so that will take for a little and we'll continue Gita. And the I relationship, think it's more about being scared of being alone. so Aloneness. you missed the important part to take. Hear the recording first 5 minutes next time. I already spoke on it. Sorry. Okay. No, it's okay. But I don't want to repeat it. I just now spoke for about 10, 12 minutes on same thing. Alone and the loneliness. Okay. And the basic part is what in the relationship, because you have taken out the subject, Vaibhavi, that in the relationship now we should, when you get a guest at home, okay, you accept only the guest, or which is you accept the luggage also. नाही तुमचं लगेच बॅट तुम्ही ऐकतात, तुमच्या लगेच काय हे नाही असं म्हणतो का, त्याचं सामान पण घेतो की नाही, पण यू टेक हिम विथ हिज बॅग, बॅगेजेस, वॉटर बॉटल, एव्हरीथिंग, इजंट इट? Same way, when you accept the relationship as a husband, wife, anybody, friend, you take him with his baggage. बॅगेज म्हणजे काय, त्याचं चांगलं वाईट काय जे काय त्याच्या सगळं तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे, मग प्रॉब्लेम येत नाही. We accepted. We only want a good person to neglect a person. When you accept a person which is baggage, what happens is that the sense of complaining becomes zero. मी ऍक्सेप्ट केलं, माझा नवरा असाच मी ऍक्सेप्ट केलंय, मग तक्रारीला वाव राहत नाही. असं काय गाबाळा काय, हा देवाला नमस्कार करत नाही, आरतीला येत नाही, आरती घेत नाही, असं काय करतो, दिस ऑल थिंग्स ऑटोमॅटिकली गेट निगेटेड. That I should be able to continuously as a witness try to look at it. हे काय होतंय आपल्या मनात, आणि all the play of the mind. It's nothing else. Dependency, interdependency, independency, everything is a play of the mind. If I can conquer the mind, everything can be conquered. I got a post yesterday, somebody sent it to me. He said, he said that only with the power of the mind, that lady could conquer cancer also, third stage, the terminal cancer. What she did? She said, I'm fine, I'm well, I'm good, I'm healthy. That's what she was repeating. And when it comes from the core of your heart, it will fructifies. है ना? की त्यांनी काय सांगितलंय स्वामी रामने, राम म्हणजे स्वामी रामतीर्थ म्हणतात, की when you go to the temple, some of your prayers get काय म्हणतात त्याला, fructified. दुसरा काय शब्द आहे इंग्लिश मध्ये, fulfilled, right? And some don't. So what? अरे आज खूप चुकलं, ठीक आहे. What prayers get fulfilled, when you go and ring the bell, घंटा वाजवतो ना देवात गेले की, and at that point, some point of the other, your mind becomes thoughtless, without any thought remains, and in that thoughtless mind, this particular desire just crops up.
And when the thoughtless mind, this desire crops up, it becomes as though the desire of the Lord, and that gets fulfilled. Even at home, you can try that. And when you get up in the morning, and if you have got a question in your mind, and when you get up in the morning, just think of it. Dear Lord, I have this question: whether to join, for example, whether to join this job or this job, or whether to leave the job. And in that particular moment, you get up in the morning, early morning, 3:34 that time, Brahma Muhurta. And when that thought comes, that thought is the thought of the Lord. And that is the answer for your question. You did not go anywhere. मला काय ते प्रश्न विचारला, मी ज्यावेळेला पहाटे उठतो आणि त्यावेळेला मांडीवरून बसतो आणि फक्त विचारतो ह्या प्रश्नाचं उत्तर काय, ते विल गेट अ थॉट. हे असं असं, अँड दॅट विल बी the real answer for your question. Anyway, okay. Anyone else? I will start with the group. अजून काय सांगायचं आहे कोणाला? धनलक्ष्मी, you came late. You did the homework. What homework? Then I can't hear you. I'm now audible. Yeah, you're audible. Yeah, I read the two tasks in the group that you mentioned, that we have to call someone who I haven't spoken quite a while and thank that person. And second was to sit in a room for 10 But minutes did you do that? without interrupts. Did you do that? Yes, I Hey. didn't. See, to someone I say thank you personally, and to 4 people I messaged. Very good. See, very good. Fantastic. You're the best one. You get a man of the match award this week. What was your experience? I don't know about the others. I mean, they all were happy, but one person was surprised to see my message. And more than them, I think I was very happy to say thank you to them, because that's a gratitude that I feel. Great. Good. Very good. And sitting alone was also an exercise. How did you feel about that? Sitting alone is a daily habit for me. What happened? I didn't get you. I said, wait a minute. Am I now audible? It's breaking, but it's okay. I said sitting alone has become a habit for me, so it is not it's not a difficult task. Okay, fine. Understand. Yeah. Ashwini Kumar also, sitting alone is not a problem for him. है ना? और आपका बिंदास अकेला है, बादशाह है अकेले घर में. ठीक है, ऐसा है. चलो, start with the group. किधर तक आए थे? 44 We had completed 44, no? You have to take the 45th one, right? Yes. Yes, Right. sir. विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थः निर्योगक्षेम आत्मवान्. Read Ramakan. Good. The one का आवाज सुना नहीं. The Vedas deal with the 3 attributes. Be you above these 3 attributes, gunas. O Arjuna, free yourself from the pair of opposites and ever remain in the sattva, goodness. Freed from all thoughts of acquisition and preservation, and be established in the self. The 3 inseparable gunas always remain in the inner constitution of every living creature in varying proportions. The mind and intellect are constituted of this triple stuff. To go beyond these 3 temperaments is literally to go beyond the mind. If there is an alloy constituted of copper, zinc, and tin, and a pot is made of that alloy, then to remove all tin, zinc, and copper from the pot is to destroy the pot completely. Tea is made of hot water, tea leaves, sugar, and milk. And from a cup of tea, if you are asked to remove these 4 components of tea, it amounts to saying empty the cup. In the direct language of the Upanishads, man has been advised to transcend the mind and intellect, and they promise that the individual shall thereby rediscover himself to be God. This direct explanation came to frighten away the Hindu folk out of the Aryan fold. And so the call of the
renaissance here, though meaning the same, puts it in different words when it says Arjuna transcends the gunas. They continue with the other paragraph. If a doctor were to prescribe a medicine which is nowhere in the catalog of any pharmaceutical company in the world, and naturally therefore not available in any bazaar, that prescription is certainly useless. Similarly, it may be a great prescription for self-perfection when the Lord advises, be free from the triad of the gunas. But it is useless unless a student, practical-minded and adventurous enough to try to live this advice, can be instructed as to how he can go beyond these instinctive temperaments in man. With inactivity, sattva, activity, rajas, and inactivity, tamas. What it says, the Veda deal with the three attributes, be above all these three attributes. O Arjuna, free yourself from the pairs of opposites and ever remain in the sattva, goodness, freed from all the thoughts of acquisition and preservation, and be established in the self. Which are the three gunas? Sattva, Raja, and Tama. What is sattva? Viju? The good ones. Where, I mean, where, inactivity. Inactivity. So inactivity which doesn't propel you to do actions. म्हणजे मीच ना, मी काहीच करत नाही विषय. असं नाही. Because of laziness agar hai, then that is tamas. But out of understanding, if I'm not getting into actions. Out of understanding, out of wisdom. Wisdom. Wisdom is what? That I am not the doer. मी करताना असे गोष्टी पावसे दुःखाचे, राम करता म्हणशी ऐसे म्हणशी तो पावसे दुःखाचे, करता कविता राम मी काही करतच नाही ना. Where am I doing it? He is the controller, the organizer of my entire actions. What he feels best he is doing through me. I am merely an instrument. So when that I-ness is dissolved, that sense of inactivity comes. Okay, this is one. Second one is Sattva Raja. Raja is doership. I am doing it. I am working. I am earning. Okay, I am everything. म्हणजे काय सगळं माझ्यामुळे होतं एक घड. अँड थर्ड वन इज ॲज यू सेड लेझीनेस. काय नाही करत, ठीक आहे. काय आता उपयोग आहे त्या ग्रुपला येऊन तरी काय बसायचं, काहीतरी बडबड ऐकायची, पण उपयोग पुढे काहीच नाही. युअर माइंड इज सो मिस्चियस ना. It will more often will tell you. See, we are how many? I think how many at the present? 11. We have got 30 people in the group. But how come they don't find time only on Saturdays? Otherwise, for doing everything, everyone gets time. का वेळ मिळत नाही बरं? The mind plays a mischief. त्यावेळेला ते मन म्हणतं कशाला जायला पाहिजे, काय उपयोग नाही तसं. मला एका महात्म्याने सांगितलं होतं very many days. And I just started taking I Love You long back. That is maybe 1991. He called me for some reason. He called me आणि म्हणे तुम्ही काय हे करताय, काय शिकवता मुलांना. म्हटलं असं मुलांना श्लोक गीता वगैरे शिकवताय. बरोबर. आणि म्हणून आता माझ्या खास ना मला म्हटलं आता एक आमच्या स्वामी चिन्मयानंदांचं I Love You म्हणून पुस्तक आहे, ते पण घेतो. किती मुलं असतात म्हणा. तर म्हटलं असतात 7-8 मुलं. कधी कधी येतात, मग आले तर घेतो, नसतील तर मग पुढच्याला घेतो. म्हणजे हे चुकीचं आहे तुमचं, हे जे करतायचं चुकीचं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला स्टडी म्हणते काय वेगळा शब्द वापरला होता, सत्संग घेता, त्यावेळेला फक्त ते देहाने नाही तर सूक्ष्म रूपाने पण लोक हजर असतात. मग की ते ऐकायला की त्यांना ते ज्ञान मिळत नाही आणि ते ज्ञान ऐकायला ते आतुर असतात. त्यामुळे तुमची जी वेळ, एक माणूस असू दे, दोन असू दे, पण तुमचा जो जे तुम्ही सत्संग घेता तो तुमचा कधी खंड पडता का नाही, त्याच वेळेला त्याच ठिकाणी हे आयुष्यात रक्षण. त्यामुळे आम्ही निष्काळजी रमाकांत आमचा तिघांचा स्टडी ग्रुप असायचा. आर्ट ऑफ मॅन मेकिंग. निष्काळ वॉज देअर, रमाकांत वॉज देअर, आय वॉज देअर. सो मेनी इयर्स. नाही करे रमाकांत? येस. केएमच्या समोर. केएमच्या समोर. त्यामुळे लोअर
हे किती आले काय आले इट इज इमटेरियल. आज स्टडी ग्रुपला 11 चुका केले. ज्याला तो ईश्वर बुद्धी देतो तेच या सत्संगाचे लाभ घेऊ शकतात. हे सिंपल आहे. ज्याच्यावर ईश्वरने ठरवली कृपा करायची त्यालाच तो त्या पर्टिक्युलर वातावरणात आणतो आणि त्याच्यावर कृपा करतो. आता हा जो विचार आहे तुम्हाला मी सांगितलं तर मागच्या वेळेला होमवर्क होता तो सहज सुचलेला विचार आहे. मी काय ठरवलं नव्हतं का आधी की यात आहे होमवर्क द्यायचं दिलं का सहज सुचलं होतं. पण त्यांनी त्याचे फायदे कसे होतात तुम्हीच बघा कसे. त्यामुळे सारखं काय ना काय ते करण्यापेक्षा काय करतोय मी माझं सारखं मी बिझी आहे पण आपल्या दैनंदिन जीवनातून थोडस अलिप्त होऊन थोडं त्या आपल्या रोजच्या मोबाईलच्या संसारात नंतर मित्रमंडळीच्या काय म्हणतात त्याला संसारातनं रोजच्या आपल्या दैनंदिन संसार थोडं बाजूला होऊन 10 मिनिटं तरी आपल्यासाठी आपण स्पेअर करायला काही हरकत नाही. 24 तास 10 मिनिटं तर कोणाला मिळू शकतो. ज्यावेळेला एकटं राहायची सवय होईल ना त्यावेळेला खूप मजा आहे. आणि म्हणून therefore when we I wrote to Gurudev ना त्याला पाणी संपलं की आय एम फीलिंग व्हेरी लोनली इन लाईफ आणि काहीतरी लिहिलं होतं when I was in 11 म्हणजे काय वाटतं माझी ऐकू काय असतं लक्षात नाही. That time Gurudev replied, Chinmay, your Kendra boy can never remain lonely in his life. तेव्हा काय समजलं नाही. आता स्टडी ग्रुप करताना इतक्या वर्षांनी 25, 30, 40, 35 वर्षांनी समजतंय की व्हॉट डज इट मीन बाय दॅट. टू बी लोनली इज टू बी डिपेंडेंट अँड टू बी अलोन इज टू बी इंडिपेंडेंट. हे लक्षात घ्या की आपल्याकडे येताना सत्यातले जे गुण आहेत ना आपल्याला सारखे ते प्रवृत्त करत असतात. काय नाही करायचं काहीतरी करायचं शांत बसून देत नाही. आपलं वाटतं हे मी कर्मयोगी आहे. कुठला कर्मयोगी आहे? मूर्ख योगी आहे. काय नाही कर्म सारखं कशाला करायला पाहिजे काहीतरी शांत बसून शिका ना काहीतरी. काही नाही बसता मी सहज होऊ शकतो. बसू शकता का? वेळ वाया घाल. वेळ कसा वाया वेळ उलटा तोच जो वेळ तुम्ही 10 मिनिटं बसता तोच सत्कारणी लागला. खोलीचं दार बंद करायचं मला माझं 10 मिनिटं माझा वेळ मी कोणाशी बोलणार नाही. मला फोन नकोय. मला कोणी त्रास देऊ नका. मुलं ऐकतात. मुलांना उलट बरं झालं की मला आई नाहीये खेळायला मिळायला मला जाऊ असं करता यायला पाहिजे. आणि आहे तिसरं थर्ड वन इज निष्क्रियता इनऍक्टिव्हिटी. काहीच करायचं नाही. आता सांगितलं ना मी ग्रुपला कशाला द्यायचंय काय करायचंय कशाला हे करू. त्याचा जो तमोगुण असतो ना तो तुम्हाला काही न करायला प्रवृत्त करतो. सगळ्यात सांगितलं आपल्याला सकाळी उठून व्यायाम करा. करतो का व्यायाम? एक कणभर पण करत नाही. नाव कणभर असतं ते काही नाही करत व्यायाम. सकाळी उठायचंच नाही ना आम्हाला. रात्री मोबाईल कोणी बघायचा मग रात्री मोबाईल रात्री उशीर होतो झोपायला. मुलं खूप उशीर होतं. तिथे विशेष सर्कल ना की आपण वी शुड ट्राय एव्हरीथिंग विल हॅपन. आपला प्रॉब्लेम वी डोंट ट्राय ओनली. What I appreciate about Ajay Kumar ji, he had got a major accident about how many years back? 4 years back, 5 years. How many years back, Sir ji? 4 years back. 4 years back. And when some Muslim boys were going and they dashed against him, he broke his femur bone. And there was a rod put. He was on the bed for maybe 1 or 2 months. And then, in spite of all things, he did his exercises, he used to walk, he put in efforts, and he came out of it. And now he goes everywhere. And one of my aunts is the same age. She fell in the bathroom, and the same thing happened. She broke her femur bone, and the rod had to be put in. Everything same, but she refused to do anything. Not to do any exercise, not to move. If the physiotherapist came, she used to shout at her, "Dukra nahi karne ka, nahi karne ka, karne." And eventually, 2.5 years, she was totally bedridden. She got bed sores, all sorts of illness, and she died. What was the difference? Your mind power is very important. You should try to challenge yourself. Absolutely. कोण दुसरं करणार आहे? आपणच आपल्याला मदत नाही केलं दुसरं कोण करणार आहे? हे खूप महत्वाचं आहे की हे तिसरं जे आहे ना तमोगुण तो खूप मारक आहे. कधी कधी सांगता येत नाही. आणि ह्याच्यातनं तुम्हाला जर बाहेर यायचं असेल टू क्रॉस यू नीड अ स्ट्रॉंग विल पॉवर. आता ह्याच्यात काय सांगितलं कॉल ऑफ रिनायझन्स आणि वर्ग सगळं सांगितलंय.
Arjuna transcend the gunas. Why should I mean, complete the explanation and then come back? But why would I, he said that transcend the gunas comes in the next paragraph. Read Viju. The second line in the stanza gives us a very practical and direct method of transporting ourselves from the realm of imperfection to the boundless regions of bliss and beatitude. Earlier, Krishna had indicated how Arjuna should enter the field and wage the war. The same mental equanimity is being advised here in a different language. Pairs of opposites are the experiences in our life, such as joy and sorrow, health and disease, success and failure, heat and cold, etc. Each of them can be explained, experienced, and known only with reference to, and as a contrast to, its opposite. Therefore, the term pair of opposites, dvandvas, envisages in its comprehensive meaning all the experiences of man in his life. Krishna advises Arjuna to be free from the pair of opposites, dvandvas. Have you ever been to a village? I just read that, heard that person saying a story. I'll tell you the story. Have you anybody been to a village? Some may say yes, some may say no. But in that village, have you seen an elephant walking? You see an elephant walking the roads of that village. He walks majestically. And there are some people, Hare Ganpati Bappa, some are praying, some are offering bananas, some are putting water. अरे बापरे वा छान गणपती आला आम्हाला दर्शन झालं आणि ते चालत and some along with it there are some 4-5 dogs barking and in spite of the praises or of the criticism or of the barking, the elephant is majestically going forward. He is neither interested in the pranams done to him, neither he looks at मागे बघून पण बघत नाही आपली की कोण भुंकतंय काय मला म्हणतात भुंकताय घेतात आपल्याला काय फरक पडतोय पण कुत्र का भुंकतं हे माहित नाही इतका मोठा हत्ती तर कुत्र्याला भुंकायला काय लागतं एक नुसतं फू केलं की जाईल उडे मोरे पण ते भुंकत असतं but he cares a hoot for them, that elephant basically goes wherever he wants to goes. Similarly in our life you should be like an elephant, what you learn from it. People are there who could criticizing निंदकाचे घर असा विषय नव्हते. Some people may who will be एकदम ओव्हर प्रेसिंग अरे क्या यार विजू ऐसे लड़की के देखे नहीं मैंने कितने अच्छे है सब कुछ सबका सुनती है और पुला में नहीं आती है सब ठीक है everything good said and done but if you fall for the trap either this way or that way you are doomed. But if you care a hoot from them and if you are focused at a goal and move forward like elephant gigantically, then this pair of opposites will have no effect on you. And then pair of opposites kutte dile joy and sorrow. If I get joy, remember that sorrow will follow you. Health and disease. आज माझा तब्येत बरी नाही तर उद्या बरी होईल ते आज नेहमीच आहे काय त्याला फरक पडतोय. Success and failure. If you get failure, you're bound to get success. You can't be a failure always. And heat and cold. काल गरम होत काल किती थंड होत मागच्या आठवड्यात इतकं थंडी वाजत होती की सगळं गारठून गेलं होतं आणि आठवड्यात गरम होतं. See nothing Gurudev what sentence is that even this will pass away. Whatever comes to you always passes away. It never remains permanent. You want to relish that particular moment again and again, but that is relishing it, or you know what, recreating it. But that moment which has come has gone. The day or that moment when your child was born. What was the situation of your mind that time? Very happy. किती आनंद झाला. आता परत रिक्रिएट होणार आहे का परत नाही. तुम्ही किती क्रिएट करता प्रत्येकाला आम्ही तसं परत बारसं करू त्यांचं असं दाखवून तसं दाखवून that is gone. Someone expired in your family, whether anybody for that close.
that sorrow which was there, can you bring it back? असं रडलो होतो ना मी, माझी आई गेला तेव्हा असं रडलो होतो. आय कॅन जस्ट टेल यू की 3-4 दिवस रडत होतो, and went in depression, and I took sedatives and whatnot, and 15 days and all that. But that moment I cannot experience again, because that has come and gone. So if I remember that this also things will come and go, then I will not get, you know what, agitated पण नाही म्हणणार, काय म्हणतात त्याला? कॅरीड अवे. कॅरीड अवे. कॅरीड अवे असं नाही. विक्षिप्तला काय विक्षिप्तला म्हणे, रेस्टलेस पण नाही, डिप्रेस पण नाही, फ्रस्ट्रेटेड पण नाही. आय विल नॉट गेट, यु नो, रेस्टलेस नाही की आता हे काय होणार आहे, अफेक्टेड बाय इट. आय विल नॉट गेट अफेक्टेड बाय दॅट पर्टिक्युलर इन्सिडेंट, गुड ऑर बॅड. त्यांना काय ना काहीतरी होतच असतं. आयुष्य आहे, लाईफ, जिंदगी है, कुछ ना कुछ तो होने वाला है. And what the Lord says, love my uncertainty, is his statement. What is uncertainty? सारखं काय ना काहीतरी, we are unaware and something happens. स्वप्नात पण वाटलं नाही असं होणार, असं झालं. तेव्हा समजायचं की ईश्वरची कृपा आहे की आय हॅव कम इन फॉर्म ऑफ अनसर्टनिटी इन टू युअर लाईफ टू गिव्ह यू, टू ब्लेस यू. कधी काय होऊ शकतं हो. आमच्या ह्याला एक जाऊ सांगू का, सांगू त्याला काय, आमच्या बालवेरला मुलगी होती एक, ग्रुपला होती, आणि तिचे वडील एकदम हे सगळे शास्त्र आणि सगळ्या ह्याचे पंडित, ब्राह्मण, पुजारी, सगळं पूजा पाठ सगळे करणारे कडक कर्मठ ब्राह्मण. आणि ते काय कुठं सुचलं, काळा कोणतरी मुलगा होता खालच्या जातीचं, म्हणायला नको पण काय होता आता काय, त्याच्यावर गेले एका हातात सगळं सामान गेले आणि पोहून गेले. ते गेले, लग्न कोण केलं. आता त्याची एकुलती एक मुलगी, ते काय केलं अशी अवस्था त्यांची. वॉज क्राईंग, इव्हन टू द पोलीस स्टेशन, एव्हरीथिंग इट. काय झालं त्याला, आय डोंट नो व्हॉट हॅपन नेक्स्ट, बट दॅट वॉज अ इश्यू ॲट 30 years बॅक. दॅट वॉज इश्यू ॲट दॅट टाइम. आता असं कसं गेलं, असं कसं केलं ना. ते म्हणून गीतामध्ये काय म्हटलं माहितीये का, अतर्क्यानं झाले काही जरी अकस्मात. कोणाला वाटलं होतं का, तुम्हाला तरी वाटलं होतं का रामाचा उद्या अभिषेक आहे असं होईल. अतर्क्यानं झालं, अकस्मात झाला, जरी अकस्मात झालं, अचानक झालं. कोणाचं ध्यानीमनी पण नव्हते की उद्या रामाचा राज्याभिषेक आहे. त्याने जरा पाणी द्यायचं, पाणी संपलं होतं. उद्या सकाळी राज्याभिषेक आहे, आणि अचानक मंत्रा काय बोलते, काही काय ऐकते, राजा दशरथाची अवस्था कशी करत होते, आणि लोकांच्या ध्यानी म्हणे असताना वनवास येतो कधी. ते काय अतर्क्यानं, इट इज नॉट काहीतरी वेगळं न झालं, पण अकस्मात झालं. तसंच आहे, आपल्या जीवनात काय ना काहीतरी गोष्टी होतात, घडतात. अतर्क्य नाहीये, पण ते अकस्मात होतात, आणि म्हणून आपण हे करतो. Can I say something? बोल ना. No, actually, in one of the books of Swami Vivekananda, he has written, his father had told him, be prepared for surprise every day. Surprise or uncertainty, both have the same meaning. काय कधी काय घडेल आपल्याला माहित नाही रे. आणि जर ईश्वराची कृपा असेल ना, तर मग काय प्रॉब्लेम नसतो. नसेल तर सारखं काय ना काहीतरी, आणि बरं सारखं तुम्ही किती घाबरून जगणार सांगा ना. किती घाबरायचं, हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल. घाबरण्याने काय होतं माहितीये का, तुमचं बीपी वाढतो फक्त, बाकी काय होत नाही. Sir, life experience. This be ready for surprises every day. I think one of the videos which Archana was putting, that I was going through. So last full week I was in Dubai for office work. So I went on Monday and came today morning at 5 a.m. But on Thursday, एक दिन छुट्टी लीव करने के पहले मेरा बैग का नंबर लॉक जो है ना, वो चेंज हो गया, वो लॉक हो गया और चेंज हो गया. तो कैसे गया? अच्छा नहीं, वो जो रहता है ना, वो नम लॉक करते हैं, फिर वी प्रेस, वो आफ्टर लॉकिंग इट आई
इट्स नॉट एविडेंट कि तुम्हारा नंबर क्या है, तो चेंज करते हो। तो वो करते वक्त एक जिप निकल गया और एक रह गया और नंबर लॉक चेंज हो गया। एंड दे से देयर आर 900 permutations of 3 number locks कि you should only then you only get the right one. Okay, तो सोचो और मेरा ये सर्टिफिकेशन के लिए गई थी वहां पे, और मैं पूरी तैयार हो गई थी जाने के लिए सुबह। And I was prepared for, and I studied the previous night. So already less sleep this, but I already got ready and I said, "चलो, what is important now?" So I think स्वामी जी का ये उसके पहले ही मैंने पढ़ लिया था कि be ready for surprises and way. I said, "Oh, thank you, a new surprise." I said, "What is important now? Let me go and perform my certification, give my exam, and then let's see after coming back in the room." तो पूरा वो दिन हो गया, सर्टिफिकेशन हो गया। शाम को आने के बाद एवरीवन सेड दैट go change and come back in half an hour, we'll go out for dinner. I said, what I will change? I don't have clothes. The clothes are in the bag and it's locked. So, you know what? एक जिप निकला था ना, तो आधा बैग निकल रहा था, उसी साइड में दूसरा एक सेट था क्लोथ्स का चेंज करने का। तो भले ही मैं गई रूम में और मैंने थोड़े ट्राई किए, कुछ नहीं निकला, कुछ नहीं हुआ। I said, okay, Krishna, you want me to go in the same dress? I want a sari, so I went in the. I said, I'll go in the sari, but then one zip is open, so I said, oh, let me open, and there was one set of clothes. So I immediately changed. I went. I said, every moment you said no, sir, alpadharishta paye. हर आवाज गया? इतना इतना ऐसे एकदम ऐसे उंगली, हाँ। फिर जहां हम डिनर पे गए थे, वो कलीग को मैंने बताया कि ऐसे हुआ, तो शी सेड, सी आई सीन अ वीडियो ऑन यूट्यूब व्हिच टेल्स यू हाउ टू रिमूव दिस, हाउ टू फाइंड आउट दैट। एंड बिलीव मी, वो वीडियो मैंने वहां देखा रेस्टोरेंट में। आने के बाद मैंने वो ट्राई किया एंड इट वर्कड इन 10 minutes। आई हैड ओपन इट। क्या क्या हमको भी बोलो, सीक्रेट क्या किया? वो यूट्यूब पे है वीडियो कि भेजेगी, वो वीडियो भेजेगी। मैं जो 11 बजे चिल्लाई ना, ये क्या पूछो, कि वो खुशी अलग थी। और मैं सोच रही थी कि मतलब तुम आप जैसे बोलते हैं ना अल्पर अरिष्ट पाए, वही मेरे मन में था कि चलो अभी का टेस्टिंग है, अभी का टेस्टिंग है, अभी आई हैव टाइम टू टुमारो, कल निकलना है, तब तक ढूंढते बैठो नंबर क्या है। लेकिन वो यूट्यूब वीडियो में दिखाया कि आपको सूटकेस ऊपर करना है, तो वो 3 नंबर जो है ना, वो रिंग होता है, सर्कल होता है, वहाँ एक गैप होता है, छोटा गैप। तो तीनों का वो गैप फाइंड आउट करने का। तो इफ द गैप इज बिटवीन 7, 3, 5, ऐसे गैप फाइंड आउट करने का। एंड व्हेन यू हैव गॉट द गैप, ये नंबर से 10 कॉम्बिनेशंस में अगर हम घुमाते हो सेम साइड पे, उनमें से एक नंबर आपका कोड है। तो 900 एलिमिनेट हो गए, 900 ऑप्शंस एलिमिनेट हो गए, और ये वाले 10 में से आपका एक कॉम्बिनेशन है। एंड छठा जो था उसमें से मेरा निकला। सिंह बाप, एक दिन में टेस्टिंग हुआ और सोल्यूशन भी आया, मतलब क्या वो लाइव एक्सपीरियंस था कि लाइफ इज फुल ऑफ एक्सपीरियंसेस। इट वाज so interesting one day, and that too in a different country. That will be different. But you learn from it ना. प्रत्येक गोष्ट ना आपण शिकायला लागलो ना गंमत, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी काहीतरी शिकतो माणूस. काय करायला पाहिजे, काय करायला नको. आपलं गुण कृपा पण आलं तर धारिष्ट पाय, हा दॅट मीन्स लेट बी यू नो व्हॉट, काय म्हणतात त्याला, थंब रूल फॉर द लाईफ. न्यूटन्स लॉ आहे ना, तसा हा लॉ आहे आपल्या आयुष्यात. हे लक्षात ठेवायचं. आपण थोडं बघतो तो झालं, आपलं विकेट पडली की तो मदत करतो. विकेट पडायची त्याला ते पण मजा येते ना. लहान मुलगा असतो ना, तर आई वडील आजोबा काय करतात, चिमटे काढतात, हे करतात, तो काय करत नाही. कान पहिले की जोरात कॉ ओरडतो, त्यांना आनंद होतो. मग त्या सोडतो, मग त्या जवळ घेतात, गोळी देतात. काय असंच गंमत. कोकलिकेचं आवडतं, ओरडतोय म्हणून. असंच देव बघतो आपली परीक्षा. थोडं आपलं गेलं की पेशन्स केलं की मग मदत करतो. आणि कोण कुठल्या रूपाने येतात सांगता येत नाही. विल कम इन व्हॉट फॉर्म, नो वन कॅन टेल. बट देन when you surrender yourself totally to him, no, he takes care of you. Only our problem is where to surrender, when to surrender, how to surrender, and why to surrender. मेरे को सब आता है क्या सरेंडर करने का है, कशाला जपत काय लिहिलंय, तुझ्यात काय आहे. अरे सी, कोणात काय आहे म्हणाले ना, तुम्ही बाहेर राहून बोलू नका ना. कोई किसी ने पूछा मंदिर में जाके क्या मिलता है, हाँ, तो गुरुदेव ने पूछा, हाउ मेनी टाइम्स डू यू गो टू टेंपल? आई डोंट विजिट टेंपल्स. I go in the car, I leave my mother, wait at the door. She prays and she comes back, and I bring her back. असं
And then the same, it was about not about temple, it was about satsang. And I want to do satsang, I don't go. One day something happened, maybe it was raining or something, and he was not finding himself comfortable in the on the road to stand and do. So let me, instead of standing in the another room, let me go inside and sit behind. That person who went behind to for the satsang, he didn't know which by the end of the yajna, he was sitting in the first line. And then he told Swami, sir, Swami, satsang itna अच्छा रहता मुझे पता ही नहीं था. I wasted so many days of my life. एक कुठली तरी गोष्ट आपल्याला इथं क्लिक करून जाते आणि तो तेच सांगतो मी तुम्हाला बघा तसं की त्या ईश्वराने जेव्हा तुमच्यावर कृपा करायची ठरवली तेव्हा तो तुम्हाला कसा ओढून गेल काय सांगता येत नाही. साईबाबाच्या पोथीत म्हटलंय म्हणा, माझे जे भक्त आहेत ते माझ्या चिमण्यांसारखे आहेत आणि चिमण्यांची दोन माझ्या हातात, मी कधी त्यांना ओढून माझ्याकडे घेईन ते माझ्याकडे येतात. त्यामुळे आपली ईश्वराची कृपा आहे अनंत की आपण या मार्गात आहोत. काही त्याला म्हणजे आता घाबरण्यासारखं काही नाहीये, खंत करण्यासारखं पण काही नाहीये. का होणार आहे त्याचं उत्सुकता पण नको, काय नाही केलं याचं पण हे नको. काय अरे सगळे एवढं करतात मी काहीच करत नाही, काय ठीक आहे ना. आपलं जितकी भूक लागली तेवढंच खायला मिळतं ना. आता काल एकाने तो व्हिडिओ दाखवला कुठल्या तर काहीतरी, तुम्ही 2 मिनिटं फक्त आपलं तो त्या टीव्हीवर दिसलं. तो एक माणूस नाही, माणसाने 20 अंडी खाल्ली पटा 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 पटा. त्या थोडा 20 अंडी खाऊ शकतो, त्याचं पचनशक्ती 20 खाऊ शकतो. तसं जप हा माणूस तसं 1 लाख रुपये 1 लाख जप करतो, मला ऐकूच पण होत नाहीये. आपलं जसं होईल तेवढंच करावं. 21 ते 21 काय नाही करते करत बनत म्हणजे जे होता ना ते करते जा होय का. धीरे धीरे आपलं फक्त अट्टास आहे ना की माझं आत्ताच व्हायला पाहिजे. मला काय अनुभव मिळत नाही, एक्सपिरियन्स नाही आता है, कुछ नाही आता है. काय दिसायला पाहिजे तुम्हाला. डोळे बंद केले की निळा प्रकाश, ते बल लावा, डोळे उघडा असेल पण दिसेल निळा प्रकाश. काहीतरी आपल्या मनाचे खेळ येतो सगळे, बाकी काय नाही. उसको है ना ऐसा दिखता है सब, उसकी जिंदगी में क्या होने वाला सब दिखता है उसको. काय करायचं दुसऱ्याच्या जीवनात, काय करतं आपल्याला काय करायचं. स्वामीजी म्हणतात ना, समज 2 संधी लेडी कम टू स्वामीजी गुरुदेव and asked Swami, this person he can read my mind and he told me everything whatever I had in my mind. Can you also read my mind? He said, I don't want to enter your mind and get myself dirty. कशाला जाऊन घाण करून तुझ्याकडे राग द्वेष सगळं असणार आहे, ऑल सॉर्ट्स ऑफ थिंग्स. why should I come and get myself dirty? काय करायचं. आपलं आयुष्य छान सुंदर आहे, ईश्वराने दिलेलं आपल्याकडे कृपा आहे. काय पाहिजे अजून. एकच करा की कोणाला उपदेश करायला जाऊ नका आणि कोणाला बदलायला जाऊ नका, बस. आपला तोच प्रयत्न असतो की अरे माझ्याप्रमाणे तुला एवढं समजत नाही. मी बघ कशी शांतपणे 10 मिनिटं 15 मिनिटं बसतो, तुला 10 मिनिटं बसता येतं, 3 मिनिटं बसता येत नाही. आरतीला तरी हजारात जा घरात, आरती कुठं आहो ना कम से कम. ज्या वेळेला त्याला बुद्धी होईल त्याला आरतीला काय तो 60 नमस्कार करेल. आता सांगितलं त्या मुलाची गोष्ट, सत्संगाला बिलकुल जात नव्हतं. ईश्वराने ठरवलं की याचंच कल्याण करावं. पाऊस पडला तर आत घेतल्यानंतर झालं कल्याण आयुष्य. आपल्यावर घेऊ नका रे काही. माझा मुलगा माझी मुलगी त्याचं काय होणार, माझं काय होणार, माझा नवरा माझ्याचं ऐकतच नाही आणि माझे सासू सासरे तर विचित्रच आहेत. त्यांना 1 सांगितलं की 2 करतात, 2 सांगितलं की 3 करतात. सगळे चालतात, सगळं प्रत्येक जण आपल्याला पण बॅगेज घेऊन आलेलं वाचनाचं आपलं सगळं पूर्व संस्काराचं ते त्याप्रमाणे ते जगतात. आणि ज्या वेळेला मी त्यांना ऍक्सेप्ट केलं त्या बॅगेज सकट, त्यांनी प्रॉब्लेमच नाहीये. आपल्याला फक्त तो अतिथी पाहिजे, त्याचं बॅगेज नको आहे असं नाही होणार ना. त्यांनी काय आणलं ते त्याच्या सकट तुम्हाला त्याला स्वीकारावं लागेल. बरोबर आहे. ओके कंटिन्यू. काय म्हणजे बोलायचं तर बोला. म्हणजे छान अनुभव छान होता बघा. सर जो आपका लाइन है वो मुझे पैनिक कॉज नहीं तो मैं बहुत पैनिक होती और इतना पैनिक होती कि वो मेरे पूरे दिन को इम्पैक्ट करता. लेकिन वो आपका अल्पधारिष्ट पाया इज व्हाट माय दिस इज लाइन इज कंटिन्यूअसली गोइंग. सर काय ती लाईन एकदा सांगा. अल्प चैताली म्हणे का चैताली सांग मला येतोय पण माझं खूप चुकलं. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपारूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद तो कैवल्यदानी निपेक्षी कदा रामदासाभिमानी. मनाच्या श्लोकातलं
आपण केलं त्यांना. सदा सर्वदा देव सन्निध आहे, तो किधर नहीं यार, he's inside you, he's outside you, he's above you, he's below you, he's besides you, किधर नहीं है, सब जगह है. मग त्याला दिसत नाही का आपण काय करतो. सदा सर्व देव सन्निध आहे. तू पाहूपणे अल्प ग्रेसफुली जस्ट टेस्ट अल्प धारिष्ट पाहिजे थोडस. बघूया, थोडा ताप देतो याला, काय करतो बघूया. त्याला ताप देतो शिवायला लागतो. कसला देवण काय नाही, मी तुझं करतोय आणि काय मला ताप देतो. मी काय केलं, तो घोडं मारलं, इतका ताप आला मला, बसत नाही, उठता येत नाही. मग दुसऱ्याच्या त्याला बरं करतो, बोलतो सॉरी सॉरी सॉरी, मी काल उचच बोललो. गंमत कशी असते माहितीये का, हे छान आहे की आपण रागात त्यांना खूप बोलतो. रागात म्हणजे आपलं काहीतरी आपल्या मनाकडून नाही घडलं ना, तर रागाच्या वेशात आणि द्वेषात आणि खूप बोलतो. पण त्यावेळेला समोर त्यांनी कसं रिएक्ट करायचं असतं हे तुम्हाला सांगतो. की ज्या वेळेला कोणतरी आपलं रागवतं, चिडतं, बोलतं ना, तर त्यावेळेला लक्षात ठेवायचं की ती व्यक्ती बोलत नाही, त्याच्यात तो राग बोलतो. त्या रागाची उर्मी जेव्हा कमी होते तो माणूस खूप छान होतो. पण ते रागाच्या उर्मीला आपण काय करतो, त्याच्यातला जो राग आलाय कुठल्या परिस्थितीने होऊ शकतो, त्या रागातला आपण त्याच्यात अजून इंधन घालतो आणि तो राग अजून फोपवतो. त्या आगने अजून भडकतो, तो भडकतो, संपलं, विषय संपला, सगळी घराला लागली आग. तर त्यामुळे राग आला की ते हे लक्षात ठेवायचं, कुणाला मला राग आला, दुसरा राग आला की ते त्या पर्टिक्युलर मोमेंटचं तो प्रतिक्रिया आहे. दॅट इज द रिॲक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर मोमेंट. सपोज आय टेल माय वाईफ, चला बाहेर जाऊ. कुठलं बाहेर जाऊ, भाजी करायची इतकं काम आलेलं, कुठलं बाहेर मला बाहेर जात आहे, नाही येत मला मी तू आज एक दिवस बाहेर मागितलं तर त्याला तू येत नाही, मग काय ते बडा बोलतो. तर त्या तिच्याबद्दल राग नाहीये, पण ते त्या मी बाहेर बोलवलं ती आली नाहीचा राग आहे. आणि कालांतराने जेव्हा ते जेवायला वाटते, जेवण झाले की तो राग गेला, नंतर राहतो का परमनंट राग नाही राहत. मग हा जेव्हा मी विचार करायला शकतो की विचार करायला लागतो आणि शिकू शकतो की माणूस जेव्हा आपल्यावर चिडतो, रागवतो, की ते फक्त त्या क्षणापुरतच परमनंट नाही. आणि मग ते कटुता राहणार नाही. कटुता कोणाबद्दलही, कोणाही जीवाचा नगडो मत्सर, कुठल्या जीवाच्या बद्दल राग कोणाबद्दल राहू नये. तुम्ही जर युवा केंद्राचे आणि स्टडीचे एमबी असेल तेवढं एक मात्र नक्की करा की कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही प्राण्यांचा, कुठल्याही रिलेशनशिपचा, मित्राचा, बॉसचा मनात द्वेष नको, राग नको, कोणाबद्दल कटुता नको. कारण तो त्याचं जर करायचं तर त्याच्या कर्माने भोगेल. आपल्याला काय करायचंय, तो त्याचा वागतो, त्याच्या परिस्थिती काय माहित नाही आपल्याला. एका मित्राने सांगितलं, त्याचा बॉस खूप राग चिडचिड करत होता, रागवत होता त्याला. हे मला सिद्धबाऱ्या लेखाने सांगितलं, सिद्धबाऱ्या मी कॅम्पला गेलो, खूप चिडचिड करत होता, त्याला मला इतका त्रास होत होता. आणि आम्ही ही वॉज अ सिनियर दॅट टाइम, आय वॉज स्मॉल अँड ही वॉज 56-57. आणि म्हणे की मला सगळे लोक बोलतात, ही वॉज वर्किंग इन द बँक ॲज अ सम ऑफिसर or something. But they don't understand that my wife is 48 years old and she has got cancer. And I have uterus cancer and I have to take care of it all 24/7. झोप नसते रात्री, काय नसते. आणि मी त्या ह्याच्यात जातो कारण माझी चिडचिड होते. मग ते काय करू, लोकांमध्ये वाईट झालं असं. सी यू डोंट नो द पोझिशन ऑफ दॅट पर्सन हू इज गेटिंग अनॉइड or he is behaving erratically. आपण त्याच्या जगात असतो काय केलं असतं आपल्याला माहित नाही. म्हणून कोणाला जजमेंट कधी डोंट लेट युअर सेल्फ बी जजमेंट अबाउट एनीबडी. ऍक्सेप्ट इट अँड फॉरगेट इट. नाही आवडलं ना सोडून द्या. पण त्याच्याबद्दल कणभर पण द्वेष किंवा घृणा नसावी. एकदा सांगायचं सांग, मला का मजा येते. एकदा एक स्केम हॉस्पिटलकडे चाललो होतो, वर्ष त्याला. आणि एक भिकारी होता ना, अरे बापरे, सगळं त्याला असं सगळं पॅचेस होते चेहऱ्यावर, कोड होतं, अंग घाण होतं, कमरेपुरते हे होतं. आणि सगळं मलमूत्र सगळं तिथेच केलेलं होतं. आणि आय वेंट, त्या चालतच होता, आय वेंट टू पास देअर. आणि मला ते बघून इतकी उलटी झाली की पुढे जाऊन चुकलो मी. आय कुड नॉट बेअर दॅट स्पीड. ओके. आणि मग घरी आलं, हा विषय तिथे संपला. आणि त्या घरी आला, झोपले, तो माणूस आला ना घरी, माझ्या घरी आला म्हणजे स्वप्नात त्यांनी. आणि मी जेवायला बसतो, माझ्या बाजूला बसला म्हटला. आणि बस बाबा स्वप्नात आले आणि बाबा मला वाचायचं बाजू नको म्हणजे परत घृणा करशील, जोड बोलू त्याला, परत घृणा करशील कोणाची, घृणा करशील का म्हटलं नाही आयुष्यात कोणाची घृणा करणार नाही म्हटलं.
आय नेव्हर डू एनिथिंग, पण त्याच्या बाजूला घ्या. आणि त्यांनी आफ्टर दॅट तो माणूस चांगला झाला बरं का. नंतर तो बसला माझ्या बाजूला, आम्ही जेवलो. त्याच्या स्वप्न संपलं, पण त्याच्यात शिकायला काय मिळालं की पण त्या दिवसापासून कमी दिवस नाही, पण त्या दिवसापासून कोणाच्या आयुष्यात घोडा केले नाही. त्यामध्ये असेल तर घाण असेल तर आपण बाजूला सारखं, पण दॅट ऍक्ट ऑफ स्पिटिंग किंवा काय, दॅट हे टीचर्स यू. कसं तुम्हाला शिकवेल ना तुम्हाला माहित नाही. त्यामुळे कोणाशी काय करायचंय, कोणाच्या बद्दल द्वेष काय करायचंय, तो त्याचं जगतोय, ते त्याचं आयुष्य काढतोय, आणि आपलं काय करायचंय. आणि आपला तोच प्रॉब्लेम आहे की मी दुसऱ्याला शिकवायला जातो, दुसऱ्याचा उद्धार करायला जातो. तुम्ही दुसऱ्याचा उद्धार करायला गेला ना, तुमचं पतन निश्चित आहे, लक्षात ठेवा. हा, त्यांनी काय सांगितलंय त्याने, विचारा बोले तो एका मूर्ख जाणार. मला विचारलं नाही तुम्ही सांगून उगीच जाऊन उपदेश करू नका, काही गरज नाहीये. त्यांनी जन्माला घातलंय ना, त्यांनी तो बघेल ना त्या जीवाचं काय करायचंय. या जीवाचा उद्धार करा ना बाबांनो. एका जर झाला तर खूप झालं. आणि मग ते I remember one incident you had mentioned us when you said KM. I remember you had told us about the story that This the story, one, yeah, one guy was like, he was riding a bicycle and he was rushing on the road. Actually, and then he dashed. I think like he met with an accident or he hit someone. That guy slapped him. Rickshaw. So he slapped that guy, but he didn't react because he was rushing somewhere. But then Yeah. actually, this person reacted because he hit him or he Yeah. dashed to him. He created an Yeah. accident. But that boy was actually, that man was running to the hospital because his father had passed away. So Yeah. we cannot judge the person, oh, he did it on purpose or Correct. whatever, because आणि मग किती he, वाईट the वाटतं माहिती ना situation. तुम्हाला तेच. नंतर, बॅड yeah. अबाउट इट नो. नंतर इतकं वाईट वाटतं, अरे आपण उद्याच केलं असतं. त्याचे वडील डेथ बेडवर होते आणि तो पोत चालवता हे केलं आणि ते चुकून झालं. तर आपण जे ना पटकन रिॲक्शन देतो ना ते खूप वाईट असते बाबा. कोणाला म्हटलं काय ठीक आहे ना, काय आता जे होतं ते होतच असतं. राग येतो मध्येच, म्हणून ना यु नो लिटिल बिट ऑफ लॉ अंडर सेक्शन ऑफ IPC, Indian Penal Code, when there's a heated agreement, you kill some person, argument, and if you hit a person or kill a person, that is not held a grievous offense. Road rage मध्ये म्हणा, it is not a premeditated murder. That at the fit of the moment you got angry and that you have done that act. So that act is also not considered. It is a heinous act, but it is not considered to be a so grievous act as the one which you are premeditating. And so that is if you are suppose the example is that husband is having an affair with other lady, and that the wife plans and gives him poison and kills him. That might lead her to be hung until death or for life in prison. But in an accident like just now, if that boy was killed, that wouldn't have amounted. That would have amounted maximum 3 years or 4 years of imprisonment. Because in that fit of rage, you are doing it. So I'm not justifying anything, but I'm trying to tell you that in that fit, when that fit of rage comes, I should be able to react properly, or react properly for others, and be cautious about myself. मला राग कधी येतोय मला माहिती पाहिजे. मग सारखं गुरुदेवांना समोर ठेवा रे. He says, I got anger in my pocket. Whenever I want, I use it and I can keep it back. आता असं का होणार नाही. तुम्हाला कधी कधी चिडायला लागणार, नाटक करायला लागणार आहे. संसार करताय, सगळं व्यवस्थित होतं. इफ यू आर बॉस इन ऑफिस अँड इफ यू आर हे डोक्यावर बसले लोक सबऑर्डिनेट्स, रागवला तर चिडचिड दाखवायला पाहिजे. आणि नंतर तेवढंच प्रेमाने तुम्हाला हे करता यायला पाहिजे, ऍडजस्ट करता यायला पाहिजे लोकांना. दिस इज ऑल द ट्रिक्स ऑफ द गेम. वाच पुढचं. Anyone? Ravi? Nitya Sattvastha, ever established in purity. The purity sattva, the subtlest of the three gunas, often becomes impure by its contact with attachments and the consequent agitations, rajas, that attack the intellect with delusion and grief, and veil it from the right cognition of the real nature of things, tamas. To be established in purity, sattva, would therefore mean keeping ourselves least agitated and so least deluded in our
perceptions of things and beings, and in our estimation of their true nature. त्याचा काय अर्थ आहे? Everybody is pure, but by his association with outside things, if he takes it in his thing, then he can try to become away from purity, away from satya. Yes. Best thing is to be a witness of everything. काय गरज नाही ना. म्हणजे होतं घडतं ते बघायचं. ना सत्व खरं, ना रज खरं, ना तम खरं. दोन्ही खोटच आहेत ना. कुठलं खरं? What is permanent? Nothing is permanent. What is the truth? Nothing is what is it? Na raja. Grief will remain permanent. From the right condition, real nature of nature, tamas. To establish in purity, sattva would be therefore mean keeping ourselves least agitated, so least deluded in the perception of things and beings. इतकं तुम्ही इन्व्हॉल्व होता ना कुठल्या गोष्टीत तितकं तुम्हाला त्रास होतो. माझा नवरा, माझी बायको, माझा संसार, माझं मांजर मला पण सगळीकडे सगळं माझं. मग त्याला मला काय होईल, मग त्याला काय आपण कसं होऊ शकतो सगळं आठवण. इतकं विचित्र मन आहे ना. आणि त्या मनाला फक्त एकच सोल्युशन आहे. सगळ्यांना सांगतो बाबांनो की सत्संग हाच एकच सोल्युशन आहे, काही नाही. कुठल्याही प्रकारे उच्च सत्संग व्हायलाच पाहिजे. किती काय झाले असेल. कुठे गुरुदेवांचं आता ही अर्चना बिचारी सगळं रोज पोस्ट करते, तेवढं तरी गुरुदेवांचं ऐकलं तरी खूप झालं. अर्चना तुला दुसरा अध्याय मिळाला टाक दे जरा. टाकला आता 45 स्टॅन्झा मी टाकलाय आता टाकला का? जस्ट शोधून. हो, अच्छा, ओके. आत्ताच टाकलंस का? आत्ता टाकलाय मी. बरं, थँक्यू. पण ते मग ते असं करत जाणं, हाच कंटिन्यू दुसरा अध्याय कंटिन्यू करणं. तर 9वा अध्याय एकदम पुढचा आपण घेतलं तर त्या लोकांना समजणार कसं? म्हणजे समजेल, गुरुदेवांचं समजायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुला मिळालं तर टाक. एनिवे तर असं काय ना काय ते सत्संगात पाहिजे ना रोजचं, एव्हरीडे. तर मी हे आता आपण जसं स्टॅन्झा होतो तसं टाकते, पण ते रोजचं येतंय तर इट बिकम्स अ गुरुदेव स्पीड, नो? सो आय विल जस्ट शेअर. गुड, दॅट इज व्हेरी गुड. आणि काहीतरी सी गुरुदेव जेव्हा बोलतात काय ना काहीतरी एक वाक्य जरी मिळालं तर युअर डन ना. येस सर. एक्झॅक्टली. या तुझी मैत्रीण कुठे गायब झाली, दिव्या चटर्जी? माहित नाही सर. फोटो आला नाही तर लक्षात आलं एकदम मला. आणि अजून काय आता ह्याच्यातलं सी अगेन आय कम टू द सेम पॉइंट दॅट रजस सत्व आणि तम. हाऊ डू यू गो बियॉन्ड इट? Beyond it is when you become witness to all, you know that this is sattva is there in me just now predominant. Usually sattva is predominant in the morning hours. Then from 10 to 7, 6 it is raja, and from 7 p.m. onwards after sunset till you sleep you are in tama. It is chakra, it is natural आहे. म्हणून आपल्याला सकाळी उठून अभ्यास करायला का सांगितला, सकाळी उठून मेडिटेशन करायला का सांगितलं? In those wee hours of morning, in the atmosphere, लोक कमी उठलेले असतात. least agitations are there in the atmosphere. विचार नसतो, काय नसतं, प्युअर असतं. तुम्ही बघता सकाळी उठून उठता का सगळे? बाहेर जाता का कधी उठून? तर बघा किती छान वाटतं. फ्रेश इज अ डिफरंट थिंग, बट स्टील अपार्ट फ्रॉम इट you get a different feeling altogether. पीसफुल इट इज. पीसफुल येतं. आम्ही उठतच नाही तर काय, आम्ही सगळं सूर्यकुमार आहे यादव. सूर्य आला की त्यांचं उठायचं. हा वाच पुढचं रवी. योगक्षेम वाम्य काय? Yoga and Kshema in their meanings include all the activities of every living being in the universe. These are the two urges which goad everyone in all of one's activities. Yoga means to acquire for the purposes of possessing,
and kshema means all efforts at preserving the acquired. Thus, the two terms yoga and kshema encompass all of our egocentric activities motivated by selfish desires to acquire and compelled by the equally selfish wishes to hoard and preserve what has been acquired. To renounce these two temperaments is to get away immediately from the two main fields that yield the poisonous harvest of extreme restlessness and sorrow in life. बस है ना? योगक्षेम वाहम अनन्य चिंतयन्तमा योजना परिपासते देशानित्याभियुक्तांना योगक्षेम वाहम 9व्या अध्यायातील ते कृष्ण काय म्हणतो, मी देतो पण मीच, सांभाळतो पण मीच. ते घ्यायला मी खूप सोपं आहे, सांभाळायला पैसे मला मिळाले 1,00,000 रुपयाला आज, पण काय ते दुसरं काय ते कुठेतरी गेले, मेडिकल आलं, काय आलं, काय आलं, त्याचा काय उपयोग आहे? तसंच आपल्याला जे काय मिळतं, व्हॉट इज सेल्स, योगा आणि क्षेमाचा अर्थ काय? There are two urges in which both wherein one's actual yoga meant to acquire, and for purpose of position and kshema is to efforts to be preserve it. And motivated by selfish desire to acquire and compare it to wishes to, आणि आपल्या प्रवृत्ती असं असते ना, जे मिळायचं कोण जगी जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी कोणा तू सोडून पाहिजे आहे का? कोणी आनंदी आहे का सांगा बरं? पैसे मिळू ना, आता आपलं पैशाचं घेऊया. ज्याच्याकडे 1,000 कोटी आहे तो म्हणतो मला 2,000 कोटी पाहिजे, अंबानी म्हणतो मला अजून पाहिजे, जो रस्त्याचा भिकारी म्हणतो आज माझं 50 रुपये भिकेत मिळाले, मला उद्या 100 रुपये मिळाले, मी ते जपून ठेवणार आहे त्यातले 20 रुपये. प्रत्येक जण असंच करतोय, आणि प्रत्येकाला काय वाटतं की एव्हरीवन थिंक्स दॅट सुख पैशात आहे. एका विशिष्ट लिमिट पर्यंत पैशात यू गेट कम्फर्ट, पण आफ्टर सर्टन बियॉन्ड अ सर्टन लिमिट दॅट मनी इज झिरो व्हॅल्यू. You are not going to take any, not even a penny when you leave this body. कशाला पैसे 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 पैसे? प्रॉब्लेम काय माहितीये का? ईश्वराच्या भक्ती आणि ईश्वराच्या शक्तीच्या वर विश्वास ठेवणे, श्रद्धा ठेवण्यापेक्षा आपल्याला पैशावर जास्त सिक्युरिटी वाटते आणि विश्वास वाटतो. सिक्युरिटी कोण देतं? भगवंत देतो. तुला एक ते म्हणतात ना, वो चाहे तो पलक झपकते ही काड़ी को पहाड़ बनाता है, पहाड़ को काड़ी बनाता है. एक पलक झपकते काही करू शकतो तो. करता 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 अकर्तुम नाही, करतुम अकर्तुम अन्यथा करतो. जे होणार आहे ते पण करतो, नाही होणार ते पण करतो, तुमच्या डोक्याच्या पलीकडे असं ते पण करतो. काही करू शकतो तो. त्याच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणार, भक्ती ठेवण्यापेक्षा पैशावर कुठली भक्ती ठेवता तुम्ही? आपलं माझं बँक बॅलन्स ना, माझं होतं लग्न झालं तेव्हा 97-98 साली, म्हणजे त्याच्याने 5 लाख रुपये आपल्या बँकेत आले ना, ते मस्त आयुष्य काढेल, मस्त कटकट नाही डोक्याला. त्यावेळी 5 लाख पगार तर मिळतो 2-3 हजार, 5 लाख कुठे देवाने दिले 5 लाख, पण ते उशिरा दिले, थोडे 10-12 वर्षांनी. त्याला त्या 5 लाखाला काही व्हॅल्यूच होतं, ते मिळत 5 लाख. तुम्ही काय करायचं? 5 आपण मागतो तो देतो, पण त्याची द्यायची वेळ त्याची असते, मागायची वेळ आपली असते. आपल्याला आपलं लगेच पाहिजे काय मिळत नाही, देतो तो. तुम्ही मागाल ते देतो, असं नाही मिळणार नाही तुम्हाला, है ना? मला ज्यावेळेला दात होते तेव्हा खायला मिळालं नाही, आता दात गेल्यावर खायला मिळतं. उपयोग काय त्याचा? ज्यावेळेला पैशाचं व्हॅल्यू होतं त्यावेळेला पैसे मिळाले नाही, आणि आता त्याचं काय नाही. आता झालं, आता म्हातारा बघितलं ना, आम्ही आता वकिली करतो म्हणून, इतके म्हाताऱ्यामध्ये लोक 1-1 लाख 1-1 कोटी 1.5 कोटी मिळत आहेत. मुलं फॉरेनला येतात, त्यांना काय करायचं पैसे घेऊन? जाऊ दे, मुलं बघतात. आता त्या मुलांना त्या पैशामध्ये इंटरेस्ट पण नाही, त्याला फोन पण करत नाही. 1.5 कोटी मिळाले का ठेवून टाक म्हणे, काय करायचं करा तुम्हाला, असं नाही तुम्हाला. आता म्हातारे 70-80 वर्षात ते 1.5 कोटी घेऊन करणार काय? त्या कुठे जाता येतं, त्या कुठे येत आहे, काय उपयोग? ह्यालाच माया म्हटले. जिथे काही नाहीये तिथे सर्व काही आहे असं वाटतं, आणि त्याच्यात सुख आहे असं वाटतं ना, ती माया आहे. मयावरू तोर तो मयावरू मोर तोर ते माया. माझं माझं म्हणतो, तुझं जो म्हणतो तेच माया आहे. आणि त्या मायाच्या पलीकडे यायचं तर ईश्वराचे चरण घट्ट पगायला पाहिजे, त्याची भक्ती रोज पाहिजे, तुमचं सत्संग रोज पाहिजे.
आणि घड्याळकडे लक्ष पाहिजे. 6:19 झाले, पुढच्या वेळी. कोण प्लेस घेत आहे? कोणतरी घ्या प्लेस, बिजू घे. दुबई रिटर्न आहे ना म्हणून. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Stand as one family. We stand as one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly, the noble life of sacrifice, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace to keep us on the path of virtue, courage, and wisdom. May thy grace and blessings flow through us to the world around us. We believe that the service of our country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is devotion to the Supreme Self. We know our responsibilities, give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat Hari Om.